वर्षापासून आम्ही सातत्यानं एका पक्षामध्ये काम करायचो आणि आजही करतो. परंतु आम्ही 25 वर्षापासून पाहतो त्यांचं अतिशय मग कुठे आंदोलनाच्या माध्यमातून असेल, कुठे उपोषणाच्या माध्यमातून असेल, कुठे अन्याय होत असेल, कुठे शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर तिकडे ते धावून जातात. तिथं आंदोलनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून ते सातत्याने चांगल्या कामासाठी सातत्याने धावून येतात. आणि म्हणून आजही त्यांनी गेल्या 4-5 दिवसापासून एक निवेदन दिलं का कोली धरणामध्ये पाणी खूप कमी झालेलं आहे आणि आपल्या ह्या कोली धरणावर अनेक गावाचं इथून पिण्याच्या पाण्याचा सोर्स आहे. परंतु मी त्यांना बोललो की परवाच त्यांना बोललो का आपल्याला बरोबर आहे पाणी कमी झालं आणि तुमची तळमळ आम्हालाही कळती, परंतु आपण या धरणाच्या भरोश्यावरती बरेच या आजूबाजूच्या असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी, कारण त्यांच्या जमिनी या धरणामध्ये गेलेल्या आहे आणि त्यांचे हक्क आहेच. आणि विशेष करून आम्ही आलापूरवाडीकर, सफेबादवाडीकर सातत्याने काळजी घेत असतो का आपल्याला हे परिसरामध्ये पाणी, हे पिण्याच्या पाण्यावर 4-5 गाव असल्यामुळे आपल्याला हे राहिलं पाहिजे, थांबलं पाहिजे, त्याची अक्षरशः आम्ही सातत्याने काळजी घेत असतो. आणि आजही समजा 35-40% पाणी आहे, परंतु आजही बंद करायला काहीच हरकत नव्हती. परंतु विषय असा आहे का तोनी घास आलेला आहे, शेतकऱ्याची अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे. जे बी पीक पिकवलं जातं त्याला कुठेही भाव नाही, कुठेही कवडीमोल किंमत आहे, त्याच्यामुळं हातबल झालेला शेतकरी आहे. आणि कुठेतरी आता हे कांद्याचं पीक घेतलेलं आहे, आता कुठेतरी 8 दिवसावर ते काढायला आलं आणि एका पाण्याची गरज आहे, एका पाण्याची आवश्यकता आहे. म्हणून आम्ही बाळासाहेबांना विनंती केली का भाऊ हे असं करू नका, कारण आपल्याला माणसं जगवायचे आणि शेतकरी सुद्धा जगवायचं आहे. म्हणून आपल्याला का तुम्ही एक 8 ते 10 दिवसासाठी आम्हाला मुदत द्या. त्यांनी डायरेक्ट 20 दिवसाची मुदत त्यांनी खूप मनाचा मोठेपणा दाखवला. आणि म्हणून कारण ते एक त्यांनी मोठेपणा असं दाखवला, ते एक शेतकऱ्याचे पुत्र, एक गरीब कुटुंबातून आलेले एक संघर्षमय योद्धा आहे. म्हणून त्यांनी ही तळमळ आणि ही आमची विनंती त्यांना मान्य झाली आणि त्यांनी बिनशर्तमध्ये त्यांनी 20 दिवसासाठी आम्हाला हे धरणाचं पाणी घेतलं. पण बळभाऊ आपण 20 दिवस नाही, पण आम्ही 10 दिवसासाठी जे पाणी वापरू आपण 10 दिवसानंतर आम्ही बंद करू. कारण आम्हाला आपल्याला खंडाळा गाव, शिवरगाव, आपले मोठे मोठे गाव हे तुमचे नाही आमचे गाव आहे, म्हणून याची आपण दक्षता घेऊ, याची निमंत्रण. कारण तुम्ही आमच्या शब्दाला मान दिला, आमचे तुमचे मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद. मी आकाश गोरे, हिंदवी न्यूज, वैजापूर. ओके.